नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. पुढे पाहणार आहोत न्यूज टॉप 9 आणि आता आपण पाहतोय महापालिका निवडणुकांना अगदी काही दिवस शिल्लक आहे, त्यामुळे प्रचाराचा धुरळा उडालाय. पाहूयात या संदर्भातल्या अपडेट्स. परभणीच्या विकासाच्या आड येणाऱ्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादानं नेस्तनाबूत करणार. 15 तारखेला तुम्ही कमळाची काळजी करा. 16 तारखेपासून 5 वर्ष हा देवाभाऊ तुमची काळजी घेईल. फडणवीसांची मतदारांना साथ. विकासाच्या आड जो येईल त्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादाने त्याच ठिकाणी नेस्तनाबूत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. 15 तारखेला कमळाची काळजी तुम्ही करा. 5 वर्ष तुमची काळजी हा देवाभाऊ करेल. महायुती धर्म केवळ भाजपनेच पाळावा असं नाही. रवींद्र चव्हाणांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा. युती धर्म सर्वांनीच पाळायला हवा, आम्ही देखील पाळत आहोत, अजितदादांचं उत्तर. देवेंद्र फडणवीस हे मित्रपक्षांवर कधीच बोललेले नाहीत. मी इतक्या उंचीचा नाही, मात्र अजित पवार यांनी देखील मित्रपक्षांवरती बोलू नये ही विनंती. बावनकुळेंचं आवाहन. की अजितदादांनी कृपया मित्रपक्षाच्या कुठल्याही उमेदवारावर, कुठल्याही पक्षावर, पक्ष 13 पक्ष आहेत महायुतीमध्ये, एकटी भाजप नाही, शिवसेना नाही, 13 पक्षाची महायुती आहे. मित्र पक्ष जिथे लढतो त्याला खुलं लढू द्यावं. लातूर शहरातून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही. कार्यकर्ता मेळाव्यातून रवींद्र चव्हाण यांचं हे विधान. रश्मी ठाकरे आज संध्याकाळी 8:30 वाजता 192 प्रभागांमध्ये जाणार. त्या ठिकाणी मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांच्या शाखेला देणार भेट. उद्धव ठाकरेंकडून मुंबईमधील शाखांना भेटीगाठी. ठाकरेंनी वरळी आणि प्रभादेवीतील नागरिकांसोबत ठाकरेंचा संवाद. तेजस ठाकरे देखील राहिले उपस्थित. आदित्य ठाकरेंची मनसेच्या शाखेला भेट. शाखा 188 ला दिली भेट. धारावीतच धारावीकरांना घर मिळायला हवं, अदानीला त्याशिवाय येऊ देणार नाही. दोन्ही ठाकरे सोबत आहेत, शरद पवार सोबत आहेत, लोक आमच्या सोबत आहेत, आदित्य ठाकरेंचं विधान. उपमुख्यमंत्री शिंदे आज बालेकिल्ला ठाण्यात प्रचार, तर उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाण्यात रोड शो. रोड शोच्या माध्यमातून ठाण्यातील प्रचाराचा केला शुभारंभ. बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक अडचणीत येण्याची शक्यता आहे. या संदर्भातल्या अपडेट्स. 66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात मनसेची हायकोर्टात याचिका. ठाण्यातील अर्ज मागे घेणारे अनेक जण गायब. अविनाश जाधव यांचा आरोप. पोलीस उमेदवारांना शिंदेंच्या घरी नेतानाचे व्हिडिओ निवडणूक आयोगाला दाखवले. डीसीएमच्या घराबाहेर उमेदवार जातानाचे जे व्हिडिओज आहेत ते आम्ही त्यांना दाखवले आणि त्याच्यानंतर त्यांनी तात्काळ ठाण्याचे जे निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे. या सगळ्याच्या बाबतीत काय करता येईल किंवा या सगळ्याची चौकशी कशी पुढे जाईल याच्या बाबतीत सांगणार आहेत. स्वतंत्र यंत्रणेकडून चौकशी होईपर्यंत निकाल राखून ठेवावा. नोटा ऑप्शन आणि उमेदवार यांच्यामध्ये निवडणूक व्हावी. मनसेच्या अविनाश जाधव यांची ही मागणी. ठाण्यातला व्हिडिओ अत्यंत गंभीर. पोलीस उमेदवारांना शिंदेंच्या ठाण्यातील घरी आणतायत. वर्दीची शान न राखता पोलीस काम करतायत. ठाण्यातील व्हिडिओवरून संजय राऊतांचा महायुतीवर हा आरोप. पोलीस उमेदवारांच्या घरात जातात, हे काम पोलिसांना दिलंय आणि पोलीस ते इमानदारीने करतायत. आपल्या वर्दीची शान न राखता पोलीस ते काम करतायत. किंबहुना पोलिसांचाही नाईलाज असेल. कालपर्यंत ईव्हीएमला दोष, आता बिनविरोधवरून टीका करतायत. बिनविरोध निवडीबाबतच्या विरोधकांच्या आक्षेपावरती फडणवीसांची टीका. काल परवापर्यंत आपल्या पराभवाचा ठपका ईव्हीएम करून ठेवणारे लोक आता ईव्हीएम विसरले. आता त्यांनी नवीन सुरू केलं बिनविरोध. आता आले आमचे बिनविरोध. प्रत्येकाला संविधानानं अधिकार दिलेला आहे. बिनविरोध बद्दलची चौकशी संबंधित यंत्रणा त्या ठिकाणी करेन. दूध का दूध पाणी का पाणी होईल, अजित पवारांची प्रतिक्रिया. प्रत्येकाला मी मगाशी सांगितलं, संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. कुणाला कुठं जायचंय ते जाऊ शकतात, तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यामधनं दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल. महापालिका निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडी विरोधात मनसेची हायकोर्टात याचिका. उमेदवारांचे निकाल निवडणूक आयोगानं राखून ठेवावे. निकालाच्या हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, याचिकेतून मागणी. अॅडव्होकेट असीम सरोदे यांची ही मागणी. बिनविरोध निवडणूक होऊ नये असं कुठेही लिहिलेले नाही. बिनविरोधवरती आक्षेप घेणाऱ्या विरोधकांना मंत्री बावनकुळेंचं उत्तर. बिनविरोध निवडून येणं हा लोकशाहीमध्ये चांगला पायंडा असंही वक्तव्य. असं कुठलं लिहिलं नाहीये की बिनविरोध होऊ नये. बिनविरोध व्हावं
आणि त्यामुळे चांगली पायंडा आहे बिनविरोध होण्याचा. एखाद्या ठिकाणी निवडणूक होत नसेल आणि बिनविरोध होत असेल तर त्या ठिकाणी हा चांगला पायंडा लोकशाहीमध्ये आहे. याच वर्षी बिनविरोध उमेदवार आलेले नाहीत तर पालिका निवडणुकीसाठी प्रचंड पैसा लागतो, त्यामुळे आधीच लोकांनी शस्त्र खाली टाकली. संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया. अर्ज मागे घेण्यासाठीच हत्या केल्या का याची चौकशी होणार, गायकवाड यांचं हे वक्तव्य. एकटा माणूस तिथं किंवा पार्टीत मारू शकत नाही, प्रचंड पैसा लागतो आणि म्हणून काही ठिकाणी लोकांनी निवडणूक लढण्याच्या आधीच आपली शस्त्र खाली टाकली आहेत. आरोप जरी झाले तरी भाजप आणि महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यात. लोकांना तिथे विरोध करावा वाटला नसेल. कल्याण डोंबिवलीमध्ये नगरसेवक बिनविरोध आल्यावरून पंकजा मुंडे यांची ही प्रतिक्रिया. आता आरोप जरी झाले तरी ते बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि लोकशाहीमध्ये ते निवडून आलेले आहेत आणि सगळ्या पद्धती न्यायिक पद्धतीने निवडून आलेले आहेत. लोकांना तिथे त्यांना विरोध करावा असं वाटलं नसेल तर ह्याच्यामध्ये काही गैर नाही.